पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या पुणे जिल्ह्यातील शिवार फेरीत दिनांक 2 मार्च रोजी विश्वास नारायण जगताप यांच्या मिश्र फळबागा शेतीची पाहणी करण्यात आली। बारामती तालुक्यातील पणदरी गावात विश्वास जगताप यांची 6 एकर वडिलोपार्जित शेती आहे। पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरीवरून निवृत्त झालेले जगताप यांना लहानपणापासून शेतीची आवड होती। 2013 ला निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला रासायनिक आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या विश्वास जगताप यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक करावा लागत होता। त्यामुळे मागच्या 5 वर्षापासून त्यांनी रासायनिक आणि सेंद्रिय शेती बंद करून झिरो बजेट नैसर्गिक शेतीची कास धरली आहे। आज त्यांना या 6 एकरातून किमान 12 लाख रुपये मिळतात। त्याचबरोबर नैसर्गिक शेती करत असल्याने मिळणारे समाधान वेगळेच असल्याचे त्यांचं मत आहे। शिवार फेरीत पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी विश्वास जगताप यांच्या मिश्र फळबाग शेतीची पाहणी केल्यानंतर ही बाग झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे उत्कृष्ट मॉडेल असल्याचं सांगितलं। जगताप यांनी 6 एकरात द्राक्ष आणि डाळिंब सोडून सर्व फळांच्या रोपांची लागण केली आहे। त्याचबरोबर मधल्या जागेत भाजीपाला, फळभाज्या, आले लसूण यांची पिके घेतली आहेत। यावेळी सुभाष पाळेकर यांनी शिवार फेरीत सामील झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या झिरो बजेट शेतीतील माल सेंद्रियच्या नावाखाली विकू नका असा सल्ला दिला। त्याचबरोबर नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करण्याचाही सल्ला दिला। मुंबईला आमचा गहू 60 रुपयांना सुद्धा जातो, पुण्याला सुद्धा 60 रुपयांना जातो, म्हणजे दुप्पट किंमत मार्केटमध्ये। आमचा गूळ हा 80 रुपयांना जातो, तुमचा रासायनिक गूळ 30 रुपयांना जातो, दुप्पट किंमत। तुमचा तांदूळ 35 जातो, आमचा 70-80 जातो। दुसरी गोष्ट, कोणताही कच्चा माल विकू नये, पक्का करूनच विकावा आणि कोणताही सेंद्रिय माल विकत घेऊ नका। ज्यांचा स्वतःचा माल आहे सेंद्रिय दुकानात विकू नका, ते आपला गैरफायदा घेत आहेत। आता तुम्ही सांगितलं त्या प्रकारे चौपट किंमत घेऊन ते विकत आहेत। आपल्या स्वतःच्याच आउटलेटमध्ये ते विकावं। यावेळी विश्वास जगताप यांनी झिरो बजेट शेतीतील आपली वाटचाल, रासायनिक आणि झिरो बजेट मधील अनुभव सांगितला। 2013 ला रिटायर झालो आणि रिटायर नंतर मी या ठिकाणी फुल टाइम शेतीला वाहून घेतलं आणि गेले अनेक वर्ष हे नैसर्गिक शेती करत आहे। आणि नैसर्गिक करतच मी मार्केटिंग सुद्धा शिकलो आणि स्वतःचं मार्केटिंग मी स्वतःच शिकलो आणि स्वतःच करत आहे। त्याच्यानंतर या मार्केटिंगला जे माझं ग्राहक आहे, जे ग्राहक डिमांड करेल त्याच प्रकारचे मी पिके डेव्हलप करत गेलो आणि दिवसेंदिवस ते वाढवत गेलो। त्याचं जे हे मॉडेल आहे हे म्हणजे द्राक्ष आणि डाळिंब सोडून बाकी सर्व प्रकारची फळे आहेत या ठिकाणी। दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक प्रकारच्या फळभाज्या आहेत, त्यानंतर भाजीपाला पण या ठिकाणी करत आहे। अद्रक माझ्याकडे मोठ्या प्रमाणात आहे। गावरान केळीचं एक मॉडेल नवीन मी तयार केले की ज्या गावरान केळीला आता सध्या खूप डिमांड येत आहे। देशी वाण आता वाढवत चालवलं आहे, त्या ठिकाणी देशी पपई आहे माझ्याकडे, गावरान पपई आहे या ठिकाणी। 6 एकर क्षेत्र आहे। 6 एकराला मी संपूर्ण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण जे आहे साधारणपणे दिवसाला एक तास ते 2 तास, उन्हाळ्यामध्ये 2 तास आणि पावसाळ्यात हिवाळ्यात 1 तासच पाणी देतो। पाण्याचा बिलकुल जास्त वापर करत नाही। पाणी असलं माझ्याकडे शिल्लक तरी मी ते देत नाही पिकांना, कारण का तर जास्तीत जास्त ते पाणी जर दिलं तर जीवाणूंची संख्या कमी होते। साधारणपणे मला आत्ता जे आहे ते इन्कम वर्षाला साधारणपणे 12 लाख रुपये इन्कम मिळतो। त्याच्यामध्ये साधारण 4 ते 5 लाख रुपये माझा खर्च असतो आणि टार्गेट जे ठेवलेलं आहे ते साधारणपणे 18 लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे की संपूर्ण आता नारळ ज्यावेळेस माझे चालू होतील किंवा सर्व प्रकारच्या केळी चालू होतील, त्याच्यानंतर संत्रा मोसंबीची बाग आता सुरू होत आहे, हे सगळं जर पूर्णत्वाला गेलं त्यानंतर साधारणपणे 18 लाखाचं मी टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये खर्चाचा भाग दिला तर साधारण 6 लाख रुपये खर्च येईल असं मी गृहीत धरलेलं आहे। जगताप यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या फळबागेचे शेतकऱ्यांनी कौतुक केले, तसेच अशा प्रकारचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार करण्याचा संकल्प देखील केला। ब्युरो रिपोर्ट, ZBNF SPTV।